हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर चॅनल. जसं की तुम्हाला माहितीच आहे की पुणे म्हाडाची 4186 घराची लॉटरी लाईव्ह आहे. जर तुम्ही अप्लाय केलं नसेल तर नक्की करा. शेवटची तारीख ही सध्या तरी 20 नोव्हेंबर आहे व फ्युचरमध्ये ती वाढेल का नाही माहीत नाही. तरीही जर तुम्ही EMD अमाऊंट व फॉर्म भरला नसेल तर ते नक्की भरा. तर मित्रांनो, आज अशाच आपण म्हाडाच्या प्रोजेक्टमधील जसं की आपण रावेत भागातील एक प्रोजेक्ट बद्दल माहिती बघणार आहोत व तुम्ही नंतर कन्क्लुजन मध्ये ठरवा की तुम्हाला इथे अप्लाय करायचं आहे का नाही. कारण हा एक चांगला प्रोजेक्ट वाटतोय आणि लोकेशनही छान आहे. तर जसं की तुम्हाला माहितीच आहे, नाशिक आणि पुण्याची सध्याची लॉटरी लाईव्ह आहे. तर पुण्यामधील जरी डेट बघितली इथे तर सध्या तरी 20 नोव्हेंबर आहे. कसलीही एक्सटेन्शन नाही. आज 16 तारीख आहे आणि 20 नोव्हेंबर शेवटची तारीख आहे. जर तुम्ही अप्लाय केलं नसेल तर नक्की करा. तर मित्रांनो, स्कीम मध्ये जाऊया आणि रावेत भागातील सोलास्टा नावाचा प्रोजेक्ट बद्दल आपण माहिती बघूया. तर ह्यामध्ये मित्रांनो, ही बिल्डिंगचं इमेज अशी असेल. स्कीम कोड आहे 909 ए आणि 909 बी. येथे 1 आणि 2 BHK दोन्ही आहेत. तर 1 BHK कॉस्टिंग जाते 22 लाख, 2 BHK जाते 30 लाख. तर येथे फक्त 1 BHK ला SC अर्थातच SC आणि जनरल पब्लिक यासाठी शेड्यूल कास्ट आणि जनरल पब्लिक असे दोनच येते आणि पाच फ्लॅट आहे 1 BHK चे. आणि तर आपण 2 BHK चीच माहिती बघूया, जसं की तुम्हाला क्लिअर होईल अजून. सोलास्टा तर येथे 9 फ्लॅट 2 BHK चे आहे. अमाऊंट किती आहे तर 33 लाख मित्रांनो, हायेस्ट. ह्या लॉटरीमध्ये एक पिंपळे निलखचा प्रोजेक्ट ज्याची कॉस्टिंग हायर आहे आणि हा 2 BHK का तर ते आपण पुढे बघूयाच. तर टोटल किती आहे 9 फ्लॅट. हा रेरा नंबर SC ST आणि जनरल पब्लिक साठी फ्लॅट आहेत. बाकीचे कोणीही ऍप्लिकेबल नाही. त्यामुळे तुम्हाला जर तुम्ही आरक्षित घटकात येत असाल तर तुम्हाला इथे लागण्याचे चान्सेस ही अधिक आहे. तर मित्रांनो, ह्यामध्ये एक डिटेलमध्ये संक्षिप्त स्वरूपात बघूयात तर काय डिटेल आहे. तर स्कीम कोड आहे 909. नाव आहे प्रोजेक्टचं सोलास्टा ए बिल्डिंग रावेत. अर्थातच ए बिल्डिंग मध्ये ह्या मागच्या साईडला तुमची म्हाडाची फ्लॅट आहे तिथे. आणि लिटिगेशन आहे का तर नाही मित्रांनो. लोकेशन काय आहे रावेत. फ्लॅट 2 BHK चे किती आहेत 9, 1 BHK चे किती आहेत 5. पण म्हाडाच्या साईटवर हे टोटल 18 आहे, पण ह्या वेळेसच्या लॉटरीमध्ये त्यांनी 14 काढलेले आहेत. तर बाल्कनी आहे का तर यस. कॉस्टिंग किती जाते 2 BHK चे 30 ते 33 लाख. 1 BHK चे किती जाते तर ती 22 लाख. पोझिशन कधी आहे डिसेंबर 25. अर्थातच ही लॉटरी संपेपर्यंत तुम्हाला हा प्रोजेक्टचे हँडओव्हर मिळू शकते. त्यामुळे तुम्ही ह्या अशा प्रोजेक्टमध्ये रेडी पोझिशन किंवा अर्ली पोझिशन मध्ये हा प्रोजेक्ट येतो. त्यामुळे तुम्ही अप्लाय करण्याचा विचार करू शकता. आणि फ्लॅट कोणत्या फ्लोअरवर आहे तर 16 ते 20, म्हणजेच अर्थात ही 20 फ्लोअरची बिल्डिंग आहे आणि खालचे पार्किंगचे 2 फ्लोअर. अशा तऱ्हेने 16 ते 20 मध्ये हे फ्लॅट आहेत आणि त्यामुळे ही याची कॉस्टिंग एवढी जास्त असू शकते. कारण पुण्यामध्ये सध्या फ्लोअर राईज जसं जसं तुम्ही वरती घेसाल तसं प्राइस हाय होईल. त्याप्रमाणे याही प्रोजेक्टचं असेल, त्यामुळे त्यांनी कॉस्टिंग हायर ठेवली असेल. सर्व कॉमन बिल्डिंग मध्ये फ्लॅट आहेत. अर्थातच तुमचं चिल्ड्रन्स प्ले एरिया इथे आणि टॉपला दिसतोय तर इथे असणार आहे. त्यामुळे तुम्हाला सर्व अमेनिटीज वापरायला भेटतील. जसं की आपण ही साईड व्ह्यूने बघूया तर यस, बिल्डिंग अशी दिसेल. देन टॉप व्ह्यूला इथे तुमचं अमेनिटीज आणि खाली सुद्धा इथे अमेनिटीज. तुमचा एंट्री एक्झिट अशा तऱ्हेने दिसेल. टॉप व्ह्यूचे अमेनिटीज. देन लोकेशन वाईज तर लोकेशन बघूया मित्रांनो. तर हे कुठं आहे तर इथे व्ह्यू लार्जर मॅप मध्ये जाऊन बघूया. तर जसं की आपण पहिले इथे इस्कॉनच्या बाजूलाच एक महावृंदा प्रोजेक्ट होता तो बघितला, त्याच्या जवळच हा प्रोजेक्ट आहे. तर सोलास्टा गिरीतीर्थ असोसिएट यांचा हा प्रोजेक्ट आहे मित्रांनो. तर हा असा प्रोजेक्ट आहे, असा इथून कट झालेला आहे. ठीक आहे. प्रोजेक्ट हा असा का तर ते आपण बघूयात. कारण इथून हाय टेन्शन लाईन जे टॉवर असतात त्याचे वायर इथून गेले आहेत. त्यामुळे त्यांना हा असा कट करावा लागला आणि अशी डिझाईन करावी लागली. तर याचं लोकेशन आपण
जवळूनच बघूया, जसं की किवडे सर्कलहून बघूया. हा मुंबई पुणे हायवेला इथून असा तुम्ही टर्न मारसाल एक्सप्रेसवेला, तर इथे किवडे सर्कल सर्वांना माहीत असेलच. तर इथून गेल्यानंतर अवघ्या 3.5 किलोमीटरच्या अंतरावर हा प्रोजेक्ट आहे. तर इथून गेल्यानंतर मित्रांनो हा प्रोजेक्ट आहे. तर मी जे म्हणत होतो हाय टेन्शन लाईन, तर झूम इन केल्यानंतर हे जे वायरिंग दिसते अशी, तर ते आहे हाय टेन्शन लाईन. तुम्ही यांच्या लेआउट मध्येही बघू शकता, की तुम्हाला येथे दिसेल, जसं की ह्या इमेजमध्ये रेराच्या साईटवरची इमेज. तर मी याला हा आपला प्रोजेक्ट, हा समोरचा रोड, वरती अमेनिटीज, इथे अमेनिटीज, जसं की इथे लिहिलं ओपन स्पेस एरिया, अर्थातच याचं चिल्ड्रन्स प्ले एरिया बनेल. आणि हे हाय टेन्शन लाईन, हे जे हे प्रोजेक्टच्या वरतून गेलं आहे मित्रांनो. 3 लाईन्स आहेत, इकडे 2 लाईन्स. तर बाउंड्री कंट्रोल लाईन ही एक लाईन आणि बाउंड्री कंट्रोल लाईन, बिल्डिंग कंट्रोल लाईन. तर ह्या बिल्डिंगच्या वरतून, अर्थातच तुमचा जो चिल्ड्रन्स प्ले एरिया आहे त्यावरतूनच हे हाय टेन्शन लाईन गेले आहेत. अर्थातच याचा आवाजही थोडासा बारीक ह्या वायरिंगचा येत असतो, कारण हाय टेन्शन आहे, त्याच्यामध्ये करंट जास्त फ्लो होतोय हे लक्षात घ्या. तर हे वरती असतं हे मान्य आहे, तरी बिल्डिंगच्या बाजूला अर्थातच सी बिल्डिंग वाल्यांना थोडा त्रास जाणवू शकतो आवाजाचा. आणि आपले फ्लॅट तर ए बिल्डिंग मध्ये म्हाडाचे, तरी तुम्ही येथे अप्लाय करण्यासाठी सर्व गोष्टीचा विचार तुमचा व्हावा यासाठी मी ही माहिती देतोय. तर जसं की परत येऊया आपल्या लोकेशनकडे. तर लोकेशन इथे असणार, बिल्डिंग ही अशी असणार, म्हाडाची बिल्डिंग रेडी आहे अर्थातच ए, आणि त्याच्या वरचे जे ही 20 फ्लोअरची बिल्डिंग आहे. आणि ए बी, ए मध्ये 18 19 17 18 19 20 हे 4 फ्लॅट, जसं की आपण याच्यामध्ये बघू शकतो. तर अजून बघूया याचं की कम्प्लिशन कधी आहे. तर प्रॉपर सर्टिफिकेट मध्ये जाऊन बघूया. आपल्या स्लाइड मध्ये आहेच, तरीही कन्फर्म करण्यासाठी तुमच्यासाठी 31/12/2025 रेरा कन्फर्मेशन डेट आहे. आणि जसं आपण ह्या इमेज मध्ये बघू शकतो, बिल्डिंग पूर्ण रेडी आहे, ए बिल्डिंग रेडी आहे, कलरिंग वगैरे सर्व झालं आहे. तर याच्यामध्येच कुठं आहे फ्लॅट, तर इथे दिल्याप्रमाणे हे बघा, म्हाडा FSI एरिया स्टेटमेंट, बिल्डिंग ए, ए म्हणजे अर्थातच शेवटची, 16 17 18 19 20 किती आहे. 16 वर किती फ्लॅट आहेत 4, 17 वर किती आहेत 4, 18 वर किती आहेत 3, 19 वर किती आहेत 4, 20 वर किती आहेत 4, अर्थातच टोटल 19. 19 आणि ह्यावेळेसच्या लॉटरीमध्ये किती आहे 14. 14 अर्थातच बाकीचे फ्लॅट हे नंतर ते देऊ शकतात, 5 राहिलेले नंतरच्या ह्याच्यात होईल. तर ही बिल्डिंगचा नकाशा आहे मित्रांनो. नकाशामध्ये हे समोरचं एक्सटेन्शन लाईन, हा रोड, रोड नंतर सी बिल्डिंग, सी बिल्डिंग थोडी कट झालेली आहे, जसं की तुम्ही बघू शकता. का तर इथून एक्सटेंड हाय टेन्शन लाईन गेलेली आहे, त्यामुळे त्यांना थोडा शेप असा करावा लागला आहे. अर्थातच बिल्डर आहे, पैसा आहे, तर त्या बिल्डिंगला थोडं अजून सजावट करून व्यवस्थित बनवतीलच ते. ही बिल्डिंग ए बिल्डिंग मध्ये आपले म्हाडाचे फ्लॅट. तर म्हाडाला किती पार्किंग वगैरे काय याचं अजून तरी मला तरी इथे दिसलं नाही, तरी बाकीच्या सर्वांचं लिहिलंय, तरी प्रत्येक बिल्डिंगला देतीलच अशी आशा व्यक्त करतो. फर्स्ट 16 हे थोडं येल्लोइश त्यांनी केलंय, कारण हे म्हाडाचे. ओके, ए बिल्डिंग, पार्किंग प्रोव्हाइडेड, ओके, 124 कार पार्किंग, स्कूटर 100. तरी माझ्या मते सर्वांना कार पार्किंग किंवा कॉमन पार्किंग मध्ये दोघांमध्ये एक असं जनरली म्हाडाच्या फ्लॅटला असतं, तर तसं ते देतीलच. तर आता फ्लॅट बद्दल बघूया मित्रांनो. जसं की हा थोडा 18 फ्लोअरचा फ्लॅट आहे, जिथे की रेफ्युजी पण आहे. तर याच्यामध्ये हे तुम्ही बघू शकता, ही ड्रायव्हर रूम आणि हा रेफ्युजी एरिया आहे 18 फ्लोअरवर, 18th फ्लोअर. आणि हे आपले फ्लॅट आहे, जसं की हा डोर आहे, हा एक 2 BHK, येस करेक्ट 2 BHK. देन
डोअर हा एक 2 BHK, किचन हा 1 BHK, सॉरी 1 BHK, हा किती आहे, हा 2 BHK. ओके, हा किती आहे, इथून एंट्री, हा पण 2 बेडरूम अर्थातच 2 BHK. तर मित्रांनो, हा 1 BHK तुमचे जे 5 दिले आहेत ते ह्याच लाईन मध्ये असेल तर अर्थातच त्याला बाल्कनी सुद्धा आहे 1 BHK ला. 2 BHK ला आहे का, यस. आणि इथे हा जेव्हा 16, 17, 19 आणि 20 मध्ये हा एक 2 BHK इथे बनणार आहे. अर्थातच हे सध्या रिफ्युजी एरिया असल्यामुळे येथे एक त्यांनी एक ड्रायव्हर रूम असं थोडंफार जे क्लॉज असतात त्याप्रमाणे दिलं आहे. तरी बाकीच्या फ्लोअर मध्ये इथे 2 BHK असतील, लक्षात ठेवा. तर एक 2 BHK चा प्लॅन बघूया मित्रांनो, जसं की हा. ओके, याच्याबद्दल माहिती थोडी बघूया की लिव्हिंग लिव्हिंग किती आहे, 3 × 4.62, 3 तर हे सर्व मीटर मध्ये आहे. आणि मीटर टू फीट काय असतं, तर ते असतं 3.28, 3.28 फीट, कारण सर्वांना फीट किंवा फीट मध्ये जास्त कळतंय. तर 3 × 12, 3 × 3 = 9, 10/13 ची लिव्हिंग असणार मित्रांनो. बाल्कनी किती, 1.40, अर्थातच ती 4 फूट समजून घ्या, अंदाजे आपण पकडतोय त्यामुळे. ओके, बेडरूम बेडरूम किती किती आहे, तर बेडरूम आहे 3.25, 3 × 2.3, अर्थातच 10/9 ची बेडरूम पकडा. त्याला एक ओपन बाल्कनी दिलेली आहे मित्रांनो, 3.185, अर्थातच 10 बाय असा 10 आणि मग ही 1.8 म्हणजे 4/10 ची. तर याला दोन बाल्कनी येत आहे मित्रांनो 2 BHK ला. हे समजून घ्या, चांगला प्लॅन आहे. एरिया मोठा भेटतोय, थोडी कॉस्टिंग हायर जाते पण एरिया चांगला भेटतोय. आणि बेडरूम वन मला फारच, बेडरूम 1 इकडली किती 1 का, नाही 3.2, ही बेडरूम मध्ये 1.88. ओके, हे पण त्याच्यामध्ये इनक्लोज बाल्कनी ऍड होईल. अर्थातच 8/9 ची एक बेडरूम, आणि ही मोठी बेडरूम असेल 10/11. तर किचन किती असेल, तर ते असेल 10/7, 10/7 पकडून घ्या आपण. थोडे हायपोथेटिकल कॅल्क्युलेशन करतोय, एक्झॅक्ट नाही येते. ओके, समजून घ्या. का, कारण सर्व करत बसलं तर कॅल्क्युलेटर घेऊन बसावं लागेल, तरी इग्नोर करा. बेडरूम किती आहे, 10/10 पकडा, 9/10. लिव्हिंग किती आहे, 1 BHK चे सांगतोय आता. ओके, तर हे किती आहे, 12, 13, 13/10, 13/9, 13/9 ची लिव्हिंग 1 BHK साठी. आणि किचन किती आहे, किचन 7/7 पकडा. आणि यालाही थोडी ओपन बाल्कनी, अर्थातच वॉशिंग मशीन वगैरे ठेवण्यासाठी. किचनला पण इकडे ओपन बाल्कनी, थोडी ओपन, येस ओपन बाल्कनी, अर्थातच थोडंफार डक टाईप आहे, त्यामध्ये तुम्ही वॉशिंग मशीन वगैरे ठेवू शकता. तर ह्यामध्येही तुम्हाला 1, 2, 3 अशा छोट्या छोट्या, छोटी 2 आणि एक मोठी, अशी 3 बाल्कनी येत आहे. तर प्लॅन चांगला वाटतोय मित्रांनो. आणि बेडरूमलाही ओपन बाल्कनी, अर्थातच यालाही 1, 2, 3 3 बाल्कनी भेटताय 1 BHK ला. तर अप्लाय करायला हरकत नाही मित्रांनो, कारण एरिया थोडा जास्त भेटतोय, चांगला भेटतोय, बाल्कनी भेटतोय हवेशीर, आणि वरच्या फ्लोअरला भेटतोय, त्यामुळे येथे तुम्ही अप्लाय करायला हरकत नाही. तर ह्या एक 2 BHK ला बघूया. तर सेमच बेडरूम 3 × 2 म्हणजेच यस, दिस इज ऑल्सो गुड. अँड देन 10/8 बेडरूम 1 पण सेमच आहे, 10/9 किंवा 10/8 पकडा. डिनर हा एवढा स्पेस पण भेटतोय तुम्हाला डायनिंग साठी, तर तुम्ही हे टीव्ही वगैरे किंवा सोफा टाकायलाही वापरू शकता. आणि इकडे किचन, किचन सेम 7/7. लिव्हिंग परत इथे 14/10 पकडून घ्या, 11. इकडे एक बाल्कनी, ही एक सॉरी, ही एक बाल्कनी. तर ह्या फ्लॅटला 2च बाल्कनी, अर्थात त्याची ट्राय बाल्कनी आणि ही मेन बाल्कनी. पण इकडला फ्लॅट भेटला तर मित्रांनो 1, 2, 3. ओके, पण याची कॉस्टिंग त्यामुळेच वाढली, जर तुम्हाला इकडला भेटला तर तुमचे कॉस्टिंग जसं की इथे लिहिलंय 30 लाख ते 33 लाख. जर तिकडला भेटला तर तुमचे 3 लाख इथंच वाढणार.
हे लक्षात असू द्या. आणि इकडला साईडचा भेटला तर 30 लाख आणि तिकडला भेटला 33 लाख प्लस सम स्टॅम्प ड्युटी, इन्फ्रा चार्जेस आणि रजिस्ट्रेशन जेही काही बिल्डरचे असतील इन्फ्रा चार्जेस ते तुम्हाला विद्युत जोडणी किंवा सोसायटी फॉर्म करणं त्यासाठी ते घेतात. तरीही तुम्हाला लक्षात असू द्या. तरी तुम्हाला हा प्रोजेक्ट कळालेलाच असेल, लिस्टिगेशन नाही. रावेतला आहे. 2 BHK 9 फ्लॅट आहे. 1 BHK 5 आहे. बाल्कनी यस. 2 BHK ची कॉस्टिंग 33 लाख, 23 ते 33. 1 BHK चे 22 लाख. पोझिशन कधी येतं ह्या वर्षीचे. बिल्डिंग रेडी आहे. फ्लॅट किती आहे? फ्लॅट कोणत्या कोणत्या फ्लोअरला आहे तर 16, 17, 18, 19, 20. कॉमन बिल्डिंग मध्ये फ्लॅट आहे अर्थातच तुम्हाला अमेनिटीज वापरायला भेटेल. व अमेनिटीज मध्ये जास्त काही नाही. चिल्ड्रन्स प्ले एरिया आणि त्या चिल्ड्रन्स प्ले एरियाच्या वरतीही जसं की हाय एक्सटेन्शन लाईन गेली आहे. तरीही हे सर्व अप्रूव्ह करूनच बिल्डरने आणि रेरानेही अप्रूव्ह केलं असेल, कारण हे एवढं म्हणजे सेफ्टी असेलच. तरीही याचा विचार करून तुम्ही येथे अप्लाय करू शकता. माझ्या मते तरी बिल्डिंग प्लॅन, फ्लोअर प्लॅन चांगला आहे. फक्त हा एक्सटेन्शन लाईनचंच थोडं निगेटिव्ह पॉईंट वाटतोय आणि कॉस्टिंग थोडी 2-3 लाखांनी वरती वाटते. पण त्या बदल्यात तुम्हाला जागाही भेटते. जसे की ही ओपन बाल्कनी किंवा एक सुटसुटीत अर्थातच बाल्कनी भेटते 2 ड्राय बाल्कनी प्लस. ते मिनिमम प्रोजेक्टमध्ये सध्या तरी पाहायला भेटतंय म्हाडाच्या. तर तुम्ही येथे अप्लाय करू शकता मित्रांनो. तुम्ही ह्या सर्व अटी तुम्हाला योग्य वाटत असेल, हा एक्सटेन्शन लाईन वगैरे, तर हा एक चांगला प्रोजेक्ट आहे. लोकेशन ही उत्तम आहे. मुंबई पुणे हायवेच्या जवळ आहे. बिल्डिंग ही रेडी आहे. तर इट्स अ गुड प्रोजेक्ट मित्रांनो. तर मित्रांनो सध्या तरी इथेच थांबूया. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व पुढील व्हिडिओमध्ये अशीच एका नवीन माहितीसाठी परत येऊया. तरी सध्या तरी धन्यवाद मित्रांनो.